आलीस, चल कोशिंबीर वाढायला घे. काय झालं? नाही, मी गेले होते सगळ्यांना बोलवायला. मग मी सगळ्यांना खूप समजावलं, पण कोणालाच जेवायचं नाहीये. नाही, अमृताई रडतीये ग. आणि अण्णा अण्णा नाही, अण्णा दारच उघडत नाहीये. मी त्यांना हाक मारली तर मला म्हणाले निघून जा. घरात एवढं सगळं काही घडलंय आणि तुम्हाला जेवणाचं कसं सुचतं? नाही, फक्त फक्त देवदत्त, फक्त मी आलोय जेवायला. माई, तुझ्याच लेकराला मी घरातून बाहेर काढले आणि तूच, तुला माझा राग नाही करायला आलाय? मला तुझा राग नाही आला, पण अक्षयचा मात्र राग आला. तू जे काय वागलीस ते पटलं मला. म्हणजे आधी थोडा राग आला, पण नंतर शांतपणे विचार केल्यानंतर मला जाणवलं की तू बरोबर आहेस माई. माझी बाई खोटं आणि चुकीचं कधीच वागू शकत नाही. चुकीचा आहे तो अक्षय, आणि ज्याची चूक आहे त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. त्या एका मुलीसाठी तो सगळं घर सोडून गेला. पण माई, तू मात्र स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे पाठीशी तुझ्या. मी मृदुलाला पण समजावे आणि समजेल तिला. अरे देवदत्त, तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. बोलत नाहीस कधी काही, पण माझा आधार बनतोस. माझ्याशी काहीच बोलणार नाही आहात का? जेवायलाही तुम्ही आला नाहीत. सफरचंद तरी खाऊन घ्या ना, निदान दूध तरी घ्या. असं न खाता पिता झोपणं तुमच्या तब्येतीला चांगलं नाहीये अहो. घ्या ना. डोकं शांत झालं ना की बोला जरा माझ्याशी. आजपर्यंत नेहमी तुम्ही अमृताच्या बाजूने उभे राहिलात. वेळप्रसंगी मी तिची परीक्षा घेतली आणि मग आजच तुम्ही असं. अमृताविषयी आमची तक्रार नाहीच आहे मुळी. तिची जबाबदारी आपल्यावर आहे आणि कायम आपल्यावरच राहील. पण म्हणून अक्षयला असं घराबाहेर काढण्याची काय आवश्यकता नव्हती. नातू आहे तो आपला. इथे चार भिंतीत घरात राहिला असतं तर बाहेर होणारी बदनामी टळली असती. नामुष्की आणली आहे. भांडतायत? कोणाला न विचारता, विचार न करता सरळ आकलून दिला त्याला. तो
तुमच्या हातचं पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाहीये मला आता.